कशी वाटली तुम्हाला ओल्या लाल मिरचीची चटणी करण्याची पद्धत? नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। आज आपण ना ही लाल मिरची आहे, ओली लाल मिरची, त्याची आज आपण चटणी करणार आहोत। तर लाल मिरचीची चटणी करण्यासाठी बघू शकता तुम्ही इथे मी काय काय साहित्य घेतलं। इथे 2 छोटे टोमॅटो घेतलेले आहेत, गावठी टोमॅटो आहेत, बघू शकता। 2 कांडे लसूण घेतलाय, फोडणीसाठी जिरं आणि हिंग, कोथिंबीर। आता सगळ्यात पहिले आपण इथे मिरच्यांचे ना असे देठ काढून घ्यायचे। पहिले हे बघा, असे देठ काढून घेऊया। लोखंडी कढई घेतले, तेल घेऊया। इथे तेल चांगलं तापलंय, गॅस कमी करते। त्यामध्ये इथे मी जिरं घेते पाव चमचा, हिंग घालायचं। आपण ह्या मिरच्या चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या। चांगल्या तेलामध्ये ह्या मिरच्या अशा परतून घ्यायच्या, त्याच्यावरती डॉट डॉट येईपर्यंत परतून घ्यायच्या। घरामध्ये आपण कधी कधी जास्त हिरव्या मिरच्या आणतो ना, मग त्या कशा काही मिरच्या पिकतात, तर मग त्या लाल होतात ना, तर टाकून न देता अशी छान अशी भन्नाट चटणी करून खायची। लसूण परतून घेऊया, लसूण पण मिरचीमध्येच घालायचं आहे। तुम्ही पण अशी चटणी करून खा, खूप छान लागते चवीला। तुम्ही वरण भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर ही चटणी खाऊ शकता। नवीन असतील चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्याला लसूण चांगला तेलात परतून घ्यायचं आहे। लसणावर पण असे डॉट डॉट आले पाहिजे, म्हणजे लसूण कसा तेलामध्ये चांगला परतला ना मिरचीबरोबर का तो ना मऊ पडतो। आता तुम्ही इथे लसूण पण आपला बघा इथे चांगला असा परतला गेलेला आहे। आता आपण यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो घालूया। आता तुम्हाला टोमॅटो नसेल आवडत तर तुम्ही नाही घातला तरी चालेल। थोडंसं मीठ घालायचं, पाव चमचा, चांगलं असं परतून घ्यायचं। आता आपल्याला ह्यामध्येच कोथिंबीर पण घालून घ्यायचं। इथे आपलं टोमॅटो, मिरची चांगलं परतून झालेलं आहे। आता आपण हे थंड करायला ठेवूया। इथे आपलं सर्व असं साधारण थंड झालेलं आहे। हा वरवंट आहे ना, वरवंट्याने कढईमध्येच आपल्याला असा ठेचा करून घ्यायचा आहे, म्हणजे चटणी करून घ्यायची। हे बघा खाली लाकडी हे ठेवलंय, थोडं गरम आहे ना म्हणून। आपण कढईमध्येच आहे ना असं चेचून घ्यायचं, म्हणजे ठेचा करतो ना आपण तशा पद्धतीमध्ये। हे बघा टोमॅटो, लसूण चांगलं मऊ पडलेलं आहे। आता अशा पद्धतीमध्ये आपण सर्व ठेचा करून घेऊया। तुम्ही आहे ना एकदा अशी चटणी करून बघा, भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, वरण भाताबरोबर खा। म्हणजे आपण हिरव्या मिरच्या जर आणतो पाव किलो, अर्धा किलो, मग त्या कशा संपेपर्यंत लाल होतात, मग टाकून न देता नाट अशी चटणी करून खाऊ शकतो। एकदम रुचकर, चवीला छान लागते। करून बघा तुम्ही नक्की एकदा। आता इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे। तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर तुम्ही त्याच्यावर पण वाटू शकता, लोखंडी तवा असेल तव्यावरही वाटू शकतात। पण जी मजा अशी तव्यामध्ये कढईमध्ये असं चेचून खाण्यात मजा असते। चटणी चवीला जबरदस्त अशी ओल्या लाल मिरच्यांची ही चटणी बनवलेली आहे। चवीला एकदम रुचकर लागते। तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर पण खाऊ शकता, डब्याला पण घेऊन जाऊ शकतात। आणि ही चटणी 2 दिवस टिकणारी आहे। चांगली तेलात अशी परतून घेतली ना का 2 दिवस चटणी आपली चांगली टिकून राहते। बघा इथे आपली ओल्या लाल मिरच्यांची चटणी तयार झालेली आहे। चवीला एकदम रुचकर, छान लागते। तुम्ही नक्की करून खा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।